नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन मधुभाऊंना म्हणतो हे एक फॉर्मॅलिटीज आहे, कसा आहे ना या घरातील काही लोकांचे डोक हे फिरलेलं असतं असं म्हणून तो प्रियाकडे पाहतो तर प्रिया रागातच त्याच्याकडे पाहू लागते। मग अर्जुन म्हणतो ही फॉर्मॅलिटी पूर्ण करावी लागेल। त्यावेळी प्रताप सुद्धा म्हणतो हो मधुभाऊ, हे पहा आम्ही सर्वांच्या खोल्या सुद्धा चेक केल्या आहेत, फक्त हे आउट हाऊस चेक करायचं राहिले, त्यामुळे तुम्ही प्लीज आम्हाला सहकार्य करा। त्यावरती हसूनच मधुभाऊ म्हणतात अहो करा, काही हरकत नाही, अहो मी तुमच्यापेक्षा काही वेगळा नाहीये। त्यावरती प्रताप म्हणतो की मधुभाऊ बसा ना तुम्ही। मग त्यावरती ते म्हणतात नको नको, ठीक आहे मी उभा आहे। तेच कल्पना लगेचच प्रियाला म्हणते की जा तन्वी बाळा चेक करते व्हा। हो आई, असं म्हणून प्रिया लगेचच पुढे येते आणि अर्जुन सायलीला म्हणते तुम्ही जरा तिकडे सरकता का, कारण मला इथे चेक करायचं न। मग आता अर्जुन सायली रागातच तिच्याकडे पाहतात आणि जरा बाजूला होतात। त्यावेळी प्रिया आता लगेचच ड्रॉवर मध्ये तो नेकलेस शोधण्याच नाटक करते। त्या ड्रॉवर मधील कप्पा शोधत असते, परंतु तिला काही सापडत नसतं। मग ती मान हलवतच इथे नाहीये असं म्हणते। सर्वजण एकमेकांकडे पाहतच राहतात। त्यानंतर प्रिया म्हणते आई इथे तर नाहीये, मी आता कपाटात पाहते। तेव्हा कल्पना म्हणते हो ठीक आहे। मग मधुभाऊंना इशारा करत लगेचच ती बाजूला जायला सांगते आणि कपाटामध्ये लगेचच तो हार शोधू लागते। तर आता अर्जुन आणि सायली हे दोघेही प्रियाकडे खूप रागात पाहू लागतात। आता कपाटामध्ये शोधत असताना ती मुद्दामच इकडे तिकडे पाहत असते जेणेकरून सगळं काही खरं वाटावं ना यासाठी। मग आता त्या मधुभाऊंच्या कपड्यांखाली त्याचबरोबर जे काही बॉक्सेस असतात त्या बॉक्सेसमध्ये सुद्धा ती चेक करून पाहते, पण तिला आता कुठेही तो नेकलेस सापडत नाही। तिला माहित असतं की तो नेकलेस कुठे आहे, परंतु मुद्दामच सर्वांसमोर ती फक्त दिखावा करत असते, शोधण्याच नाटक करत असते। आता खूप वेळ त्या कपाटामध्ये शोधल्यानंतरही तिला तो नेकलेस सापडत नाही। मग त्यावेळी आता कल्पना आणि प्रतापचा चेहराच पडतो की पाहुण्यांची खोली चेक करायलाही आली, पण इथेही तिला काही सापडलं नाही। त्यानंतर सर्वात शेवटी ती बॅग काढते ज्या बॅगमध्ये तिने हार लपवलेला असतो ना ती, आणि ती बॅग बाहेर काढल्यानंतर मधुभाऊंना लगेचच ती विचारते मधुभाऊ ही बॅग तुमचीच आहे ना। तेव्हा आता लगेचच अर्जुन आणि सायलीला वेगळाच संशय येतो आणि ते दोघेही तिच्याकडे पाहतच राहतात की तिने असं का विचारलं। मग आता लगेचच मधुभाऊ सुद्धा म्हणतात हो माझीच बॅग आहे ही। मग प्रिया लगेचच आता जेथे नेकलेस ठेवला आहे ना तिथे अगोदर पाहतच नाही, वेगवेगळ्या कप्प्यांमध्येच शोधू लागते। कल्पनाला टेन्शन येतं, जर इथे सुद्धा हार सापडला नाही तर उगीचच मधुभाऊंचा सुद्धा अपमान होईल। आता बॅगमध्ये शोधल्यानंतरही तो नेकलेस सापडत नाही, म्हणूनच ती आता मुद्दामच ती बॅग आता कपाटात ठेवायला लागते, परंतु बाहेरचे कप्पे आता तसेच राहिलेले असतात। शोधायचे हे तिच्या लक्षात येतं आणि म्हणूनच ती आता पुन्हा बेडवरती बॅग ठेवते आणि त्यामध्ये तो नेकलेस शोधू लागते। तेव्हा आता तिच्या हाताला लगेचच तो नेकलेस लागतो आणि तिला ते प्रसंग आठवतात की मधुभाऊंच्या भीतीने मी ह्या साईडच्या कप्प्यांमध्ये तो नेकलेस ठेवला होता। तो नेकलेस लगेचच ती आता बाहेर काढते आणि सर्वांना दाखवते, तर सर्वजण तो नेकलेस पाहतात आणि सर्वांनाच मोठा धक्का बसतो की खरंच मधुभाऊंच्या बॅगमध्ये हा आलाच कुठून। तेव्हा अर्जुन सायलीला तर शॉक बसतो। कल्पना आणि प्रताप एकमेकांकडे पाहू लागतात। अश्विन सुद्धा आश्चर्याने आता मधुभाऊंकडे पाहतो की यांनी हार कसा चोरला असेल। मग आता माझा हार सापडला, माझा हार सापडला असं म्हणून प्रिया मोठ्या मोठ्याने ओरडते। तेव्हा मधुभाऊ म्हणतात हा हार यापूर्वी मी कधीही पाहिला नव्हता होता, अजिबात नाही, मी कोणत्याही वस्तूला नाही हात लावला असं म्हणून ते स्वतःची बाजू आता मांडत असतात, परंतु प्रिया ऐकूनच घेत नसते। ती जरा रागातच म्हणते की जी काही सफाई द्यायची असेल ना ती मला नाही तर माझ्या घरच्या माणसांना द्या, घरच्या
सर्वात मोठ्या व्यक्तीला द्या असं म्हणून पूर्णा आजींकडे लगेच ती जात आकडतांडव करू लागते. कल्पना प्रताप अश्विन सुद्धा तिच्या पाठोपाठ जातात. त्यानंतर सायली अर्जुन तेथेच मधुभाऊ जवळ थांबतात. तर मधुभाऊ भीतीनेच आता थरथर कापत असतात, कारण त्यांना माहीत असते या घरातील कोणत्याही वस्तूला मी अजिबात हात लावत नाही. तर सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका, अजिबात आम्ही आहोत तुमच्याबरोबर, तुम्ही या माझ्याबरोबर असं म्हणून ती आता मधुभाऊंना लगेचच पूर्णा आजींकडे घेऊन जाते. या आता खोटेपणाच नाटक करत पूर्णा आजी जवळ येत म्हणते की पाहिलं का माझा हार सापडला, हार कुठे सापडला असं त्या विचारतात. मग आता प्रिया रागातच मधुभाऊकडे पाहत आऊट हाऊसमध्ये सापडल्याचं सांगते. हे ऐकून पूर्णा आजींना देखील धक्काच बसतो. तेव्हा पूर्णा आजी आता रागातच मधुभाऊंकडे पाहत असतात. तेव्हा फक्त आऊट हाऊसमध्ये नाही सापडला, अगं मला यांच्या कपाटातील बॅगमध्ये सापडलाय असं प्रिया आता सांगू लागते. सर्वजण आता प्रियाकडे पाहतच राहतात. त्यानंतर प्रिया पुन्हा म्हणू लागते, बघ ना यांनी माझा हार चोरला होता. तेव्हा मधुभाऊ आपली बाजू मांडत म्हणतात, खोटा आहे हे सगळं, खोट आहे, यापूर्वी मी हार कधीच पाहिला नाहीये. त्यानंतर प्रिया आता लगेचच म्हणते, मधुभाऊ तुम्ही असं खोट का बोलताय हो, तुमची चोरी पकडली गेली आहे, तुम्ही हार चोरला तर तसं सांगायचं ना, तुम्हाला पैसे हवे होते तर तसं सांगायचं ना, मी दिले असते ना तुम्हाला पैसे खर्चासाठी. तेव्हा सायली आता चवताळतेच आणि प्रियाला धमकी देत म्हणते, प्रिया तोंड सांभाळून बोल आणि कुणाबद्दल बोलतीयस ना यात सुद्धा जरा भान ठेव. तेव्हा प्रिया आता सर्वांसमोरच आता मोठेपणाचा आव आणते आणि म्हणते, मी समजू शकते सायली, आपण ज्याला बाप मानलं त्याच्यातले असे दोष आपल्याला दिसले की वाईट वाटत, पण मधुभाऊ आहेत ना, ते वेळप्रसंगी कसं वागू शकतात हे आपल्याला चांगलंच माहीत आहे सायली. मग आता मला हे ऐकवत नाहीये असं मधुभाऊ रडतच म्हणतात. सायलीला तर आता खूप राग आलेला असतो. तर अर्जुन सुद्धा रागातच प्रियाला म्हणतो, मधुभाऊंवर असे आरोप करू नकोस. तेव्हा लगेचच आता अश्विन म्हणतो, तो हार ना मधुभाऊंच्या बॅगमधून निघाला आहे आणि हे तू सुद्धा पाहिले. अर्जुन दादा त्यावरती कल्पना म्हणते, शी बाबा, आपल्या घरात ना असं कधी काहीतरी होईल असं कधी वाटलंच नव्हतं असं म्हणून खूपच रागात ती मधुभाऊंकडे पाहते. तर सायली अर्जुन आता टेन्शनमध्ये येतात. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, मला सुद्धा धक्काच बसलाय मधुभाऊ, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, हे पहा मी शपथ घेऊन सांगतो, खरंच मी कोणताही हा आहार असा चोरलेला नाहीये, हे असं पाप करणं माझ्या मनात सुद्धा कधी येणार नाही. तेव्हा आता प्रिया लगेचच म्हणते की तुम्ही असंही म्हणता की तुम्ही खून केला नाही, ते तरी कुठे खरं आहे. त्यावरती अर्जुन चौताळ्यात म्हणतो, शट युअर माउथ प्रिया, जे कोर्टामध्ये प्रूव्ह झालेलं नाहीये ना ते अजिबात इथे ऐकवायचं नाही असं म्हणून तिचं तोंड तो गप्प करतो. त्यावरती कल्पना लगेचच प्रियाची बाजू घेत अर्जुनलाच सुनावू लागते, हे कोर्ट नाही अर्जुन, आपलं घर आहे आणि इथे कसं असताना मनाची साक्षही पुरेसी असते. आणि आता तर इथे धडधडीत दिसतंय मधुभाऊंनी तन्वीच्या रूममधून हार चोरला आणि स्वतःच्या रूममध्ये नेऊन ठेवला, ते पण बॅगमध्ये. पण रागातच म्हणते, तुम्हाला तरी काय एवढी भीक लागली होती पैशांची. तेव्हा सायली आता हात जोडून म्हणते, आई हे पहा, मी हात जोडून विनंती करतीये, पण असं अजिबात या प्रियावर विश्वास ठेवू नका तुम्ही. तेव्हा आता लगेचच अश्विन रागात म्हणतो, एक मिनिट, काल काहीही कारण नसताना मधुभाऊ आमच्या रूममध्ये आले होते आणि हे तुम्ही सर्वांनी पाहिलं. कल्पना म्हणते, तेच तर ना, आणखी तुम्हाला काय पुरावा हवाय. त्यावरती प्रताप आता लगेचच म्हणतो, एक मिनिट, आणि मला काय वाटतं, मधुभाऊंना चोरी करून तरी काय मिळणार आहे, मला असं वाटतं काहीतरी गैरसमज नक्कीच झालाय. तेव्हा सायली अर्जुन एका आशेने एकमेकांकडे पाहतात, कारण प्रताप आपल्या मधुभाऊंची बाजू घेतोय हे पाहून त्या दोघांच्याही चेहऱ्यावर थोडका होईनाच हसू येतं. तर पूर्णा आजी म्हणतात, प्रताप आता यात गैरसमज काय होणार आहे रे. तेव्हा लगेचच प्रताप विचारतो, तन्वी मला एक सांग, तू तो हार दाखवण्यासाठी मधुभाऊंच्या
रूममध्ये गेली होतीस का? तो चुकून तेथे राहिला असेल आणि त्यांनी तो चुकून गेममध्ये ठेवला असेल. अगं असंही होऊ शकतं ना. त्यावरती प्रिया रागातच म्हणते, बाबा पण मी यांच्या खोलीत ना अजिबात जातच नाही. यांनी मला लहानाचं मोठं केलं असेल ना, तरीही यांच्या ज्या ब्याच गोष्टी आहेत त्या अजिबातच मला पटत नाहीत. एखादा दागिना मी त्यांना दाखवणं ना हा प्रश्नच येत नाहीये, कारण त्यांनी हा हार माझ्या कपाटातून चोरला आहे असा प्रिया पुन्हा पुन्हा आरोप करू लागते. तेव्हा मधुभाऊंना खूपच वाईट वाटतं, तर सर्वजण रागातच आता मधुभाऊंकडे पाहू लागतात. सायली अर्जुनला आता खूप टेन्शन आलेलं असतं. तरी कसं करावं आत्ताच्या आत्ता की तो हार मधुभाऊंने चोरला नाहीये, कारण त्यांच्या डोळ्या देखत तो हार बॅगमध्ये होता आणि प्रियाने हे जर कांड केलं असेल तर हे उघडकीस तरी कसं आणावं हा प्रश्नही दोघांच्या मनात असतो. तेव्हा लगेचच आता अर्जुन चौताळतो आणि म्हणतो, प्रिया लाच ठेव जरा ग. मधुभाऊ ना तुम्ही असताना खोलीमध्ये आले होते आणि आम्ही असताना लगेचच त्यांना तेथून घेऊन आलो, समजलं. आणि एरवी तर ते तुमच्या खोलीकडे अगदी डुंकून सुद्धा बघत नाहीत आणि मग ते तुमच्या कपाटाला कधी हात लावतील असा जाब आता तो विचारतो. तेव्हा आता लगेचच तुझा गैरसमज होतोय अर्जुन, असं प्रिया मोठ्यानेच म्हणते. आणि लगेचच आई आणि पूर्णा आजींना सांगू लागते, अगं पूर्णा आजी, आपण जेव्हा मंदिरात जायला निघालो ना, मंदिरात जायला निघालो तेव्हा माझा फोन मी आतमध्येच विसरले होते. तेव्हा आता पूर्णा आजी आणि लगेचच कल्पनाला त्या गोष्टी आठवतात की प्रियाचा खरंच फोन राहिला होता आणि ती आतमध्ये आणायला गेली होती. त्यानंतर आता प्रिया म्हणते, तेव्हा मी खोलीत गेले ना तेव्हा मधुभाऊ माझं कपाट उघडून त्या खोलीमध्ये काहीतरी शोधत होते आणि हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण रागात त्यांच्याकडे पाहू लागतात. तर आता मधुभाऊ आपले खाली खाली नजर करून पाहतात. तेव्हा लगेचच त्यांना आठवतं, म्हणजे जेव्हा मी सायलीचा तो फोटो शोधत होतो तेव्हा प्रिया तेथे आली होती म्हणायचं. तर सायली आता म्हणते, अगं किती खोटे नाटे आरोप करणार आहेस तू. तर आता अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्ही नसताना मधुभाऊ तुमच्या रूममध्ये होते, म्हणजे तुला दिसले होते आणि ते सुद्धा अगदी कपाट उघडून उभे होते, तरी सुद्धा तू काहीच का बोलली नाहीस? तू आरडाओरडा सुद्धा का केला नाहीस? यावर कसा विश्वास ठेवायचा तन्वी सांग ना आता. तेव्हा प्रिया म्हणते, माझ्यावर विश्वास नाही ते ठीक आहे, हरकत नाही, पण तू मधुभाऊंना का नाही विचारत? तू विचार ना. अरे विचार. तेव्हा मधुभाऊ आता एकदमच शांत होतात. तर सायली अर्जुनला आता खूपच राग येत असतो. नंतर प्रिया लगेचच सांगते, अहो सांगा ना मधुभाऊ, तुम्ही आमच्या खोलीत होतात की नाही? अहो गप्प का आहात? आता बोला ना पटकन. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, हो मी आलो होतो. तेव्हा सायली आणि अर्जुनला मोठा शॉक बसतो आणि ते दोघे आश्चर्याने मधुभाऊंकडे पाहतात की मधुभाऊ नेमके कशासाठी तिकडे गेले असतील. तर प्रिया मात्र खूपच खुश होते. सर्वजण मधुभाऊंकडे पाहतच राहतात. तेव्हा पूर्णा आजी आता रागातच विचारतात, काय अहो अश्विन आणि तन्वी घरामध्ये असताना आम्ही सुद्धा त्यांच्या रूममध्ये जात नाही आणि असं कपाट उघडायचं तर दूरच राहिलं. तेव्हा सायली आता लगेचच विचारते, मधुभाऊ अहो तुम्ही का गेला होतात मुळात तिथे? त्यावरती अर्जुन म्हणतो, मधुभाऊ मला माहीत आहे काहीतरी महत्त्वाचं काम असेल आणि म्हणूनच तुम्ही तिथे गेला असाल, पण नक्की काय काम होतं ते सांगा ना आम्हाला. तेव्हा ते आता म्हणतात, तसंच कारण होतं म्हणून तर मी तिकडे गेलो होतो. तेव्हा मधुभाऊ विचार करतात, तो फोटो तर आता गायब झालाय, मग मी साऊला सांगू तरी कसं की तो फोटो शोधण्यासाठी मी तिथे गेलो होतो म्हणून. तेव्हा अश्विन म्हणतो, अहो बोला ना मधुभाऊ. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, मी चोरी केलेली नाही, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा प्लीज, असं म्हणून ते हात जोडू लागतात. तेव्हा लगेचच आता सायली ही मधुभाऊंना म्हणते, तुमची साऊ तुमच्याबरोबर असताना असे कुणासमोरही तुम्ही हात जोडायचे नाहीत. मग आता प्रिया लगेचच म्हणते, तुम्ही हार चोरला नाही, मग काय हार स्वतः चालत जाऊन तुमच्या गेममध्ये बसला का? त्यावरती असे आरोप आता घाणेरडे प्रियाने केल्यानंतर मधुभाऊ मात्र रडू लागतात. तेव्हा सायली आता धमकीच
देते प्रिया मी ना तुला पुरती ओळखून आहे हा तू आता काय केल आहेस ना ते तुलाही माहीत आहे आणि मला सुद्धा माहीत आहे समजलं फरक फक्त एवढाच आहे की तू मधुभाऊ विरोधात एखादा खोटा पुरावा मिळवला आहेस आणि मधुभाऊ निर्दोष असल्याचा माझ्याकडे पुरावा नाहीये त्यावरती आता अश्विन लगेचच प्रियाच्या बाजूने बोलू लागतो आणि म्हणतो अरे वाह मधुभाऊंने खून केला तरीही ते निर्दोष आणि चोरी केली तरीही ते निर्दोष अरे वाह छान अगदी मस्त चाललंय तुमच्या दोघांच तेव्हा प्रिया रागातच म्हणते अरे एक नंबरचा पोहोचलेला माणूस आहे हा अरे वडील म्हणून यांना आदर देण्याचा मी खरंच खूप प्रयत्न केला पण आश्रमामध्ये यांचे काय काळे धंदे चालायचे ना हे मी डोळ्यांनी पाहिल आहे तेव्हा आता सायलीला खूपच राग येतो आणि ती आता धावूनच तिच्या अंगावर जात असते आणि म्हणते प्रिया तू ना मग आता मधुभाऊ लगेचच सायलीचा हात पकडतात आणि म्हणतात थांब साऊ असं नाही मग आता ते रडतच म्हणतात प्रिया कोर्टात जे बोलली तेच एवढं बोलली की त्यात आश्चर्य तरी काय आहे हे सगळं पाहायला मी इथेच राहायला नको होतं मी कुसुमकडे जाऊन राहतो आता लगेचच मधु भाऊ म्हणतात तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही म्हणतात नाही मधुभाऊ तुम्ही अजिबातच तिथे सेफ नाही आहात आणि म्हणूनच मी तुम्हाला इथे घेऊन आलो आहे तुम्ही अजिबातच इथून कुठे जाणार नाही आहात तेव्हा प्रिया आता लगेचच म्हणते हे इथे चोया करतायत तरीही इथेच राहणार का ते आता त्यावेळी अर्जुन म्हणतो चोया माया सेम हीच सिच्युएशन घरामध्ये एकदा तर होऊन गेलेली आहे तुम्हा आठवते ना सर्वांना आता लगेचच अर्जुन सर्वांना सांगू लागतो की एकदा पूर्णाजींचे सर्व दागिने चोरीला गेले होते तेव्हा काय काय झालं होतं की प्रिया त्याचबरोबर अस्मिताईने कशाप्रकारे सायलीवर हा सर्व डाव उलटवला होता आणि तिनेच हे दागिने चोरी केले असं सर्वांना सांगितलं होतं तेव्हा त्या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा अर्जुन करतो आणि म्हणतो की आपल्या घरातला नेकलेस तेव्हा सुद्धा चोरीला गेला होता सेम असाच आणि प्रिया व अस्मिताने काय केलं होतं की नंतर कबूल केलं होतं आम्हीच ते दागिने पाहायला घेतले होते परंतु तसं काहीही नव्हतं त्यांनी मुद्दामच सायलीवर आळ घेण्यासाठी चोरीचा ते स्वतः दागिने लपवले होते त्यावरती अर्जुन सर्वांना सांगू लागतो असा सेम इन्सिडेंट तेव्हा आपल्या घरात घडला होता आणि तो हार माझ्या बायकोच्या पर्समध्ये सापडला होता सेम असाच आणि त्या चोरीचा ब्लेम माझ्या बायकोवर आला होता तो सुद्धा सेम असाच पण नंतर काय प्रूव्ह झालं होतं हे तुम्हाला आठवते ना तेव्हा प्रताप आता लगेचच म्हणतो हो ते सगळं तन्वी आणि अस्मिताने केलं होतं असं खरं तो सांगतो मग आता प्रियाचा चेहराच पडतो तेव्हा आता लगेचच प्रताप म्हणतो यांनी दोघींनी तो नेकलेस घेतला होता आणि सायलीच्या पर्समध्ये सुद्धा लपवला होता तेव्हा अर्जुन लगेचच म्हणतो थ्यू डॅड इथे आठवते तर सगळ्यांनाच फक्त तुम्हीच ते बोलून दाखवलंत त्यावरती अर्जुन म्हणतो मग आता मला सांगा आज एक्झॅक्टली हेच झालं नसेल हे कशावरून तेव्हा सर्वजण अर्जुनकडे आता पाहू लागतात कारण आता सर्वांनाच माहीत असतं की प्रियाने खोटेपणा करून हे सगळं काही केलं असेल तर पण आता तिच्या विरोधात पुरावे नसतात म्हणून पूर्ण आजी अश्विन आणि त्याचबरोबर कल्पना देखील गप्प राहत आणि प्रियाच्या विरोधात एक शब्द सुद्धा तोंडातून काढायला तयार नसतात पण अर्जुन सायली मात्र आपल्या मतावर ठाम असतात त्यावरती अर्जुन म्हणतो की अस्मिताई नाही इथे आता पण तन्वी तर आहे ना इथे ते पण याच घरात असं म्हणून तो प्रियावर सरळ सरळ आता आरोप करू लागतो तेव्हा प्रियाला मात्र आता खूप राग येतो आणि ती चवताळूनच त्याच्याकडे पाहते तेव्हा सर्वजण प्रियाकडे आता पाहू लागतात मग आता लगेचच प्रिया निर्दोष कसा आता सर्वांसमोर प्रूव्ह करायचे याच मार्गावर असते म्हणून आता ती लगेचच स्वतःची चूक कबूल करत म्हणते तेव्हा माझं चुकलं होतं आणि हे मी कबूल करते पण पूर्णा आजी आता या क्षणी ना हा हार मधुभाऊंच्या रूममध्येच होता आणि त्या बॅगमध्ये त्यांनी लपवला होता अरे अर्जुन मधुभाऊंना वाचवण्यासाठी तू माझ्यावर असले आरोप करू नकोस समजलं त्यावरती अश्विन सुद्धा लगेचच बायकोची बाजू घेत म्हणतो आणि ते सगळं काही ना अस्मिताईने केलं होत असतं समजलं तिने तिला यामध्ये
ये ओढलं ती बिचारी तर तेव्हा नाही सुद्धा म्हणू शकत नव्हती आणि म्हणून याचा अर्थ हा नाहीये की तन्वी आता सुद्धा हेच करेल असं म्हणून अर्जुनला तो गप्प करत असतो. अर्जुन सायली मात्र रागातच आता अश्विन प्रियाकडे पाहू लागतात तेव्हा लगेचच आता अर्जुन म्हणतो ठीक आहे अश्विन तुला असं वाटत असेल ना की तुझी बायको खरं बोलतीये मग आज ना आपण जरा पोलीस कंप्लेंट करू हा तेव्हा सर्वजण आता लगेचच अर्जुनकडे पाहू लागतात ते पण आश्चर्याने की अर्जुन लगेचच कायद्याची भाषा करू लागलाय पण कुणी काहीही त्यावरती बोलत नाही तेव्हा लगेचच आता अर्जुन म्हणतो पोलीस इन्व्हेस्टिगेट करतील चोरी नक्की कोणी केलीय मधुभाऊंनी केली असेल तर ठीक आहे ना मी लगेचच त्यांना पोलिसांच्या ताब्यात सुद्धा देऊन टाकेन तेव्हा अश्विन पुढाकार घेतो आणि म्हणतो करूया ना आपण ना आता पोलीस कंप्लेंट करूयातच कारण आमची बाजू नाखरी आहे समजलं असं अर्जुन विरोधात जाऊन तो बोलतो आम्ही पोलिसांना तरी का घाबरायचं असं आता जेव्हा तो म्हणतो ना तेव्हा अर्जुनची नजर फक्त प्रियावर असते कारण तिची रिएक्शन काय आहे ना हे त्याला आता कॅच करायचं असतं त्यावरती प्रिया आता खूपच घाबरलेली असते. अर्जुन म्हणतो ओके फाईन काहीही हरकत नाही तशी मग आता अर्जुन लगेच मोबाईल काढतो आणि पोलिसांना फोन करणारच असतो त्यावेळी आता प्रिया लगेचच म्हणते की थांब अश्वी तेव्हा सर्वजण प्रियाकडे खूप आश्चर्याने पाहू लागतात की हा आता नकार का देती ही मग आता लगेचच प्रिया विषय बदलते आणि म्हणते अरे या गोष्टीसाठी सुभेदारांच्या घरामध्ये पोलीस आले तर सुभेदारांच्या इज्जतीच काय हार मिळालाय ना मग त्यामुळे पोलीस नको जाऊ देत अस आता ती जरा घाबरतच म्हणते तेव्हा अश्विनलाही प्रश्न पडतो आता ही नाही तरी का म्हणतीय त्यावरती आता कल्पना म्हणते सुभेदारांची अब्रू पोलिसांमुळे नाही तर या अशा माणसांमुळे जाणार आहे त्यावरती अर्जुन साहिली आता कल्पनाकडे पाहतच राहतात तेव्हा प्रिया लगेचच म्हणते तरीही आई पोलीस वगैरे काहीच नको हा तेव्हा लगेचच प्रिया म्हणते काहीही झालं ना तरीही मधुभाऊंनी ना मला लहानाचं मोठ केलं आणि या वयात मी उगीच त्यांना कशाला काय काय सोसायला लावू आता तेव्हा सायली विचारते काय पोलिसांचं नाव ऐकून पुळका आला की काय तुला मधु भाऊंचा लगेच त्यावरती आता अर्जुन सुद्धा हसतो प्रिया लगेचच साळस्तपणाचा आवाज म्हणते कारण ना मला या घरामध्ये ये ना शांतता हवी आहे समजलं अगं कोर्ट कचेऱ्या तुझ्यामुळे होत आहेत माझ्यामुळे नाही समजलं तेव्हा अश्विन म्हणतो तन्वी अगं पण असं म्हणून तो सुद्धा तिला म्हणतो की पोलीस कंप्लेंट करूयात त्यावेळी पूर्णा आजी म्हणतात कसा आहे ना घरातल्या गोष्टी ना घरातच राहू द्यायच्या असतात कारण आज जे झालं ना ते खरंच खूप दुर्दैवी होतं आता दोष कोणाचा पण का असे ना पण असं काही या घरात घडणार नाही याची यापुढे काळजी घ्या असं म्हणून रागात असत्या सायली अर्जुन अन मधुभाऊंकडे पाहू लागतात त्यानंतर प्रताप म्हणतो आता हा विषय पूर्णपणे बंद करायचा अजिबात या विषयावर कोणीही चर्चा करायची नाही मधुभाऊ तुम्ही इथेच रहा मधुभाऊ तुम्ही इथून कुठेही जायचं नाही अजिबात घराबाहेर पडायचं नाही असं प्रताप मधुभाऊंना म्हणतो त्यावेळी मधुभाऊ काहीच बोलत नाही अर्जुन सायलीला मात्र खूप आनंद झालेला असतो तर घरातील सर्वजण मात्र आता चिडलेले असतात प्रतापने हा जो काही निर्णय घेतलेला असतो तो कुणाला पटलेला नसतो तेव्हा या घरात अजून काय काय बघायला मिळणार आहे ना काय माहीत असं म्हणून आता कल्पना म्हणते चला तेव्हा ते दोघेही लगेचच आपापल्या रूममध्ये जायला निघतात वेळी लगेचच प्रिया आता अश्विनला म्हणते मला ना खूप रडावसं वाटत अश्विन पण ना तिघांसमोर रडायची अजिबातीच छा होत नाही चल आपण आपल्या रूममध्ये जाऊयात असं मुद्दामच रडण्याचं नाटक करून ती लगेचच तेथून जाते तेव्हा अर्जुन आणि सायली हे लगेचच आता मधुभाऊंना म्हणतात चला रूममध्ये तेव्हा ते तिघेही आता रूममध्ये जातात आणि खूपच टेन्शनमध्ये असतात तेव्हा मधुभाऊ रडतच विचारतात की साऊ बाळा हे काय होऊन बसलं अगं अगोदरच खुनाचा आळ माझ्या खांद्यावर मी वागवतोय आणि त्यात आता चोरीचा आळ तेव्हा लगेचच सायली म्हणते मधुभाऊ आपल्याला प्रियाचा स्वभाव माहित नाही का तुम्ही का एवढं म्हणाला लावून घेताय तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात माझ
यामुळे तुझ्या सासरच्यांसमोर तुला मान खाली घालावी लागली बाळा. हे बघ, माझ्यामुळे तू खूप अपमानित झाली आहेस, पण मी असं काहीही केलेलं नाही. त्यावरती अर्जुन विचारतो की जेव्हा अश्विन आणि तन्वी रूममध्ये नव्हते तेव्हा तुम्ही त्यांच्या रूममध्ये का गेला होतात मधुभाऊ? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, खरं तर मी तिथे ना जायलाच नको होतं, माझी चूक झाली, मला माफ करा जावई बापू. ते आता हात जोडून आणि उभे राहून माफी मागत असतात. त्यावरती अर्जुन म्हणतो, मधुभाऊ प्लीज असं बोलू नका तुम्ही. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही शांत व्हा मधुभाऊ आणि अशी माफी मागू नका, बसाबर इथे. त्यानंतर आता लगेचच साहिली पाणी सुद्धा त्यांना प्यायला देते आणि म्हणते की आता तुम्ही कोणतीही उत्तर द्यायची नाहीत मधुभाऊ. त्या प्रियाला वाटेल ना ते बोलू द्यात, काय बोलायचं असेल ते बोलू द्यात तिला, कारण खरं काय आहे ते माहीत आहे ना आपल्याला मधुभाऊ. त्यावरती मधुभाऊ आता एक निर्णय घेतात आणि म्हणतात, साऊ बाळा मी बाहेर काही बोललो नाही एवढं, पण आता मी तुला सांगतोय बाळा, मी इथून निघतो, मला नाही राहायचे इथे. असे खोटे नाटे आरोप उगीच माझ्यावर लागतायत, त्याचबरोबर आपलं हे केसच प्रकरण उगीच अजून काही विषय वाढायला नको. या पराचा कावळा करण्यामध्ये किती माहेर आहे हे आपल्याला माहीत आहे ना. त्यानंतर ते म्हणतात, कुसुम सोबत किंवा नव्या आश्रमामध्ये काका काकूंसोबत राहीन म्हणतोय मी. तेव्हा हे ऐकून सायलीला आता धोकाच बसतो आणि ती विचारते, काय नाही मधुभाऊ, तुम्ही इथून कुठेही जायचं नाहीये. त्यानंतर ते नम्रपणे म्हणतात, नाही सायली बाळा, माझ्यामुळे ना तुझ्या संसाराला अजिबातच तडे जायला नको. नको माझ्यामुळे तुझ्या संसारात काहीही अडथळा नको. तुझ्या माणसांनी माझ्यावरून तुला बोललेलं मला नाही आवडणार. त्यावरती आता अर्जुन म्हणतो, नाही मधुभाऊ, तुम्ही जर इथून गेलात ना तर ही प्रियाची इक्त्री होईल आणि तिला ना नेमकं हेच हवं आणि त्यामुळे कदाचित तिचा हार तिने तुमच्या बॅगमध्ये लपवला असेल तुम्हाला इथून घालवण्यासाठी. त्यावरती आता मधुभाऊ म्हणतात, अहो पण जावई बापू, जर मी इथे राहिलो तर घरातला आनंदच निघून जाईल ना. त्यावरती अर्जुन म्हणतो, घरातला आनंद शांतता तेव्हाच संपली होती जेव्हा तन्वीना या घरामध्ये लग्न करून आली होती ना, तेव्हाच. असं म्हणून अर्जुन प्रियाला सर्व दोष देत असतो. तेव्हा लगेचच मधुभाऊ म्हणतात, अहो पण मी कसा राहू इथे सांगा त्यावरती अर्जुन आता ठामपणे विचारतो, मला सांगा मधुभाऊ, आता जाव्यात सुद्धा तुम्ही ऐकणार नाही आहात का, सांगा मला. तेव्हा मधुभाऊंचा आता नाईलाज होतो, पण ते बिचारे रडत असतात. आता त्यांना अर्जुन समोर तरी काय बोलावं हे सुचत नाही. त्यानंतर सायली म्हणते, मधुभाऊ अहो माझं नाही निदान याच तरी ऐका ना मधू. तेव्हा सायली सुद्धा आता रिक्वेस्ट करू लागते, मधुभाऊ तुम्ही अजिबात इथून कुठेही जायचं नाही, कारण तुमच्या जीवाला धोका होता म्हणून तर आम्ही तुम्हाला इथे घेऊन आलो आहोत आणि हे तुम्ही विसरलात का मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊंना सगळ्या त्या गोष्टी आठवतात की कशा प्रकारे महिप्तचे गुंड मला मारायला आले होते आणि माझ्यावर गोळी झाडली होती, परंतु ती गोळीच नेमकी जानकीने स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि त्या बिचारीच्याच हाताला लागलं. तेव्हा सायलीला आता मधुभाऊंची खूप काळजी वाटत असते आणि ती रडत असते. मधुभाऊंना सुद्धा आता काय करावं सुचत नसतं, त्यांची ही द्विधा मनस्थिती झालेली असते. मग अर्जुन हा सायलीला म्हणतो की रडू नका, शांत व्हा तुम्ही. तेव्हा अर्जुन सायलीला तिथून उठायला सांगतो आणि तो स्वतः मधुभाऊ जवळ जाऊन बसतो आणि म्हणतो, मधुभाऊ हे पहा, लग्न झाल्यापासून एक जावई म्हणून मी तुमच्याकडून कधीही काहीही मागितलेलं नाही, बरोबर, आणि आता एक जावई म्हणून मी काही मागितलं तर तुम्हाला ते द्यावं लागेल, बरोबर. आता प्रॉमिस द्या की हे घर सोडून तुम्ही कुठेही म्हणजे कुठेही जाणार नाही. तेव्हा मधुभाऊ आता लगेचच सायलीकडे पाहतात. तेव्हा ती लगेचच विचारते, राहाल ना मधुभाऊ. मग आता मधुभाऊ अर्जुनच्या हातावर हात ठेवतात. तेव्हा सायली आणि अर्जुनला खूप म्हणजे खूप आनंद होतो आणि ते दोघेही आता लगेचच मधुभाऊंकडे पाहू लागतात. त्यावरती अर्जुन आता म्हणतो, तुम्ही इथे सेफ आहात मधुभाऊ, त्यामुळे प्लीज प्लीज इथून कुठेही जायचं नाही तुम्ही यापुढे. आणि तन्वीने काही केलं ना तरीही तिला आपण अजिबात जिंकू
यायचं नाहीये आणि डोंट वरी तिचा खरा चेहरा सर्वांसमोर कसा आणायचा नाही तुम्ही फक्त माझ्यावर सोपवा असं म्हणून लगेचच अर्जुन हा मधुभाऊंकडे पाहतो त्यानंतर तो म्हणतो ती कशीही वागली ना तरीही तिच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये इथून पुढे मी अगदी स्ट्रॉंगली उभा असेल आणि हे माझं प्रॉमिस आहे तेव्हा मधुभाऊ आता कौतुकानेच अर्जुनकडे पाहू लागतात त्यांना अर्जुनचा खूपच अभिमान वाटतो की आपल्या पोटच्या लेकाने केलं नसतं एवढं जावई माझ्यासाठी करतोय असं म्हणून ते खूप कौतुकाने अभिमानाने अर्जुनकडे पाहतात आणि अर्जुनच्या होला हो करतात मग त्यामुळे सायलीला सुद्धा आनंद होतो आणि ती त्या दोघांकडे पाहतच राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आपल्या कामाला लागतो आश्रमामध्ये मधुभाऊंना त्याचबरोबर पोलिसांना देखील घेऊन जातो त्या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती करतो आणि प्रियाच्या स्टेटमेंटप्रमाणे प्रिया त्या टेबल मागे खाली तिथे बसली होती बरोबर पण त्या टेबल मागून तर काहीच दिसत नाहीये असं म्हणून येस असं म्हणून अर्जुन टेबलवर जोरातच हात आपटतो आणि म्हणतो जिथे प्रिया लपली होती ना या अंगलने काहीच दिसत नाही आणि हाच पॉइंट आपल्या केससाठी अगदी टर्निंग पॉइंट ठरेल असं म्हणून अर्जुन सर्वांना आता मोठी गुड न्यूज देतो आता अर्जुनच्या लक्षात काही गोष्टी आलेल्या असतात त्यामुळे मधुभाऊ सायली चैतन्य सुद्धा खूपच खुश होतात तर आता अर्जुनकडे सर्वजण पाहू लागतात तर आता मित्रांनो अशाच मालिकेकरा अपडेटसाठी आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.